मोठ्या प्रमाणावर रावेर तालुक्यामध्ये डिझेलचा तुटवडा आहे. केळी वाहतूक करणाऱ्या ट्रकला डिझेल मिळत नाही आहे आणि आता सध्या केळीचं मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टिंग सुरू आहे. त्याचा परिणाम हा केळी वाहतुकीवर होणार आहे आणि त्यामुळे केळी बागा कापणीला त्याचा अडथळा निर्माण होतो आहे. तर या संदर्भात डिझेल शेतकऱ्यांना आणि केळी वाहतूकदारांना उपलब्ध करून देण्याबाबत आपली काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका यामध्ये हीच आहे की आपण गेल्या 1.5 महिन्यापासून पाहून राहिलेलो आहे की व्हॉट्सॲपवरती एखादा मेसेज आला की सर्व बांधव जे आहे, शेतकरीच नाही पण सर्व बांधव जे आहे ते पेट्रोल पंपवरती गर्दी करत पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपवून राहिले आणि आता 1.5 महिन्यानंतर तुटवडा आपल्याला जाणवता आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलची उपलब्धता कमी होऊन राहिली आहे, हळू होऊन राहिली आहे, अशा प्रकारच्या तक्रारी संपूर्ण पंचक्रोशीत, संपूर्ण तालुक्यात, संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये होत आहेत. अगदी आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं की धरणगावला शेतकरी पेट्रोल पंपवरती रात्री मुक्कामी होते तर त्या पेट्रोल पंपाच्या मालकाला त्यांना जेवण द्यावं लागलं, अशा प्रकारची परिस्थिती जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर अशा काळामध्ये जेव्हा केळीचे भाव उंचावलेले आहेत, जवळपास 1800, 2000, 2400पर्यंत केळीचा भाव चालला गेलेला आहे आणि अशा काळामध्ये जर कधी शेतकऱ्याला फायदा करून घ्यायचा असला तर त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि पुढाकार या माध्यमातून की कलेक्टर महोदयांच्या मार्फत किंवा त्यांच्या नियोजनातून शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणामध्ये पेट्रोल जे आहे ते आरक्षितच करण्यात यावे, जेणेकरून प्रत्येक तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पेट्रोल उपलब्ध होईल. आज पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल. आज पेट्रोल पंपापासून कोणत्या शेतकऱ्याचं शेत जर कधी 20-25 किलोमीटर दूर असलं आणि तालुक्याच्या ठिकाणापासून किंवा केळी निर्यात करण्याच्या ठिकाणापासून जर कधी इतका अंतर असला तर साहजिकपणे त्याच्या ट्रॅक्टर आणि ट्रकला जे आहे ते पेट्रोल लागतं. पण आता सध्या आपण पाहून राहिलो की पेट्रोल पंपावरती अक्षरशः ट्रकांची गर्दी आहे, रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, गर्दी फार होऊन राहिलेली आहे, लोकांमध्ये अनास्था निर्माण होऊन राहिलेली आहे. तर या काळामध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. प्रशासनाने पेट्रोल डिझेल आरक्षित केलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना थोडाफार तरी या सीझनमध्ये, हार्वेस्टिंग सीझनमध्ये न्याय मिळेल. अगदी खरं आहे आपलं म्हणणं की अत्यावश्यक सेवा आणि केळी प्राधान्य जे आपल्या जिल्ह्याची ओळखच केळीने आहे आणि जिल्ह्यातला शेतकरी जो आहे तो प्रत्येका केळीच्या सीझनमध्ये, आता आपण मागचे 2 सीझन केळीचे पाहिले, अक्षरशः 200, 300, 400 रुपये असे भाव केळीचे होते. पण आता एवढा चांगलं मार्केट त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे. तर अशा ठिकाणी प्रशासनाने नक्कीच पुढाकार घेतला पाहिजे. आम्हीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून फक्त निवेदन आणि तक्रार करून थांबणार नाही. प्रशासनाला जिकडे आमच्या पक्षाची किंवा आमच्या संपूर्ण सहकाऱ्यांची मदत लागेल, आम्ही प्रशासनाला ती मदत करण्यासाठी तयार आहोत. कशाप्रकारे नियोजन आपण करू शकू याचा सखोल अभ्यास प्रशासनाने केला पाहिजे आणि तो लवकरात लवकर लागूसुद्धा केला पाहिजे. या संदर्भात आपण काही निवेदन वगैरे देणार आहेत का? आम्ही प्रयत्न करत आहोत की सोमवारच्या दिवशी आदरणीय कलेक्टर महोदयांचा वेळ घेऊन त्यांच्याकडे तालुक्या लेवलवरचं आणि जळगाव जिल्हा लेवलवरचं एक शिष्टमंडळ त्यांच्यापर्यंत घेऊन जावं आणि त्यांच्याशी या बाबतीत सक्रिय चर्चा करावी.